नमस्कार, महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. लोणावळा प्रवासादरम्यान पर्यटकांना अडवून त्यांना अंमली पदार्थांच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत 5 लाख रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली आणि ही लाचेची मागणी करणारे कायद्याचे रक्षक अर्थात पोलीस प्रशासन असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत द्रुतगती महामार्गावर ताजे पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली आहे. खंडाळा महामार्ग वाहतूक पोलीस कर्मचारी, 2 वॉर्डन व 1 सर्वसामान्य व्यक्ती अशा 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामशेत पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलीस नाईक अमोल वायकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल ननवरे, तुषार ढावरे, किसन बोंबले आणि नितेश चव्हाण यांना अटक केली असून तुषार घाडगे या फरार आरोपीचा शोध सुरू आहे. या सर्व आरोपींना वडगाव न्यायालयात हजर केले असता 13 जुलैपर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. कामशेत पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील पुढील तपास करीत आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्परतेने 5 आरोपींना बेड्या ठोकणाऱ्या कामशेत पोलिसांच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या संदर्भात संदीप सिंह गिल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी दिलेली अधिकची माहिती आपण पाहूयात. 6 तारखेला कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तेजे हा गावाचे आजूबाजूला एक फॅमिली जे आहे ते संभाजीनगर वरून इकडे पुणे परिसरात आली होती आणि त्या रस्त्यावर जात असताना त्यांना काही इसमाने थांबलात. एक जायलो गाडीमध्ये होते 6 जण आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पोलीस आहात आणि पोलीस आहात आणि तुमच्या गाडीमध्ये कुठल्या प्रकारचे नार्कोटिक्स किंवा इतर प्रकारचे जे साहित्य आहे ते असण्याची शक्यता आहे, म्हणून त्यांनी त्याची चेकिंग केली. त्या गाडीमधून नार्कोटिक्स वगैरे काही सापडून आला नाही, नुसता एक सिगरेटचा पॅकेट वगैरे होता. आणि मग त्या 6 जणांनी त्या जे कुटुंबाचे सदस्य होते त्याच्याकडून FIR प्रमाणे पैशाची मागणी केली आणि पैशाची मागणी केल्यानंतर त्याचे बरोबर त्याची गाडीत काही 1-2 लोक बसले ह्या मंडळीचे आणि त्यांच्याबरोबर पुढे पिंपरी चिंचवड पोलीस कमिशनरेटच्या हद्दीपर्यंत गेले आणि तळेगाव साईडला तिथे एक ATM वगैरेमधून पैसे काढून देण्याचा असा काही त्यांचा ठरला होता. आणि ही गोष्टी ही सगळा चालू असताना ते जे फिर्यादी मंडळी आहे त्यांनी ते सूचना त्यांचे संपर्कातून पिंपरी चिंचवड पोलिसांना दिली आणि त्याच्यातून ते पुढे आमच्याकडे आली आणि तेव्हापर्यंत ही जे 6 लोकांची मंडळी होती त्यांना लक्षात आला की पोलीस कंप्लेंट केली जात आहे आणि मग हे 6 जण जे होते ते निघून गेले. त्याच्यानंतर हे जे फिर्यादी कामशेत पोलीस स्टेशनला आले. त्या ठिकाणी FIR क्रमांक 152/2026 याप्रमाणे 127(2) BNS, 308 2 BNS, 352 351 1 2 351 3 आणि 35 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पुढील तपासामध्ये असं निष्पन्न झाला की हा जे 6 जण होते त्यापैकी 3 पोलीस होते जे हायवे स्टेट पोलीस खंडाळा सेंटर येथे कार्यरत होते आणि त्याच्याबरोबर 3 वार्डन होते, ते पण पोलिसाची सहायतासाठी त्याचे सहकार्यासाठी सोबत जे ट्रॅफिक मॅनेजमेंटचं काम करतात ते पण त्याच सेंटरचे होते आणि 6 लोकांपैकी 5ला अटक करण्यात आलेला आहे यामध्ये आणि त्यांच्या विरुद्ध जे शिस्तभंगाची कारवाई आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.